कामिनीचा डाव करत बस आणि केसांवरून हात फिरवत बस, ते शेंड्या लावत बस. कारण की तुझे प्लॅन ते तर वर्कआउट होतच नाही, सक्सेसफुल होतच नाही, सगळे फेल होतात. तुझं तरी कळतंय का तुला कुठे जात आहे तुझे डाव? हा, कुठे जात आहे? स्वतः तर तोंडावर पडतेच, मला पण घेऊन पडते आणि तेही कोणासमोर? त्या गावच्या समोर माझा इन्सल्ट होतो. मला किती किती वाईट वाटतं. तू काही करूच नको, कारण तुझ्या करून काही होतच नाहीये. तू युजलेस झाली, युजलेस. अनिका काय अनिका? हा, काय अनिका? काय चुकीचं बोलतेय? आय एम राईट ओव्हर हिअर. ही ग्रॅनियाची म्हणजे नुसती स्लॅपिंग डॉल झालीये. कोणी पण येतं मारून जातं आणि तू काहीच नको करू. तुला तर काही करताच येणार नाही. तू त्या कमळीसोबत बेट केली आणि काय झालं? ती आता घरी येऊन बसलीये, जाण्याचं नाव घेत नाही. प्लस मॅडाची ती तर आता ठीक होऊन बसलीये. ती ठीक झाली, तुम्हाला कळतंय का? मॅडाची ठीक झाली आहे. आता त्या दोघींना टीम अप होतील आणि आपली वाट लावतील. अनिका, जरा गप्प बस प्लीज. रागिणी, त्याच्यावर कशाला चिडतेस? काही उपयोग आहे का? आणि ती काही चुकीचं बोलत नाहीये, बरोबरच बोलते ती. उगाच तिच्यावर चिडून काय होणार आहे? खरं तर परिस्थितीच अशी येते. अरे कितीही कसलेही डाव टाका आपण, पण सगळ्या डावांवर ती कमळीच भारी पडते. कळत नाही मला काय होत आहे ते. तिच्या मनात जी काही भीती आहे ना, ती भीती खरी आहे. ती जे बोलते ना ते खरं बोलते आणि म्हणून लागतंय आपल्याला, टोचतंय. आता ही म्हातारी आणि कमळी ह्या एक झाल्या तर नाही, आपल्यासाठी फार मोठी धोक्याची घंटा आहे ही. ग्रॅनियाची ही सेम थिंग मी कुठल्या डिफरंट लँग्वेज मध्ये बोलली का? सेमच बोलली ना. तेच माझं म्हणणं आहे की त्या दोघी आता एकत्र होतील आणि आपला पोचा करतील, पोचा. आणि सगळ्यात जास्त पोचा तर तुझाच करतील. कळतंय का तुला? तुला आठवतंय का तू काय काय केलेलं जेव्हा ती मॅड आजी ठीक नव्हती तेव्हा? आता तिला आठवलं ना तर झालं, संपलं सगळं. तू ते इमॅजिन पण नाही करू शकत काय पनिशमेंट देईल तुला. विचार करून पण भीती वाटते मला. देवा, म्हातारीला प्लीज काहीही आठवून देऊ नकोस. प्लीज प्लीज प्लीज. कमळी, तुला कल्पनाही येणार नाही ग तुझ्या येण्याची मी किती वाट बघत होते ते. तुला आणि गौरीला बघण्यासाठी माझे डोळे अक्षरशः आसुसले होते बाळा. अलीकडे तर मला वाटायला लागलं होतं की आयुष्यात तुझी माझी भेट होते की नाही. पण नाही, परमेश्वराला माझी दया आली आणि आपल्या दोघींची भेट झाली. राजन, आता लवकरात लवकर गौरीला शोधून काढ. ती एकदा या घरात आली ना की आपण सगळे आनंदात राहू. होय. मला ना एवढा आनंद झालाय की तो कसा व्यक्त करू तेच मला कळत नाहीये. म्हणजे अक्षरशः मला काय करू काय नको असं झालंय बघ कमळी. मी माझ्या मोठ्या नातीसाठी कधीच काही करू शकले नाही आणि मला तिच्यासाठी खूप 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 करायची इच्छा आहे. तुला काय हवंय कमळी? सांग ना, सांग ना. तू काहीतरी माग ना माझ्याकडे. तू काहीतरी हट्ट कर. तुझा हट्ट पुरवायला आवडेल मला. तू जे मागशील ते मी तुला देईन. काहीतरी माग माझ्याकडे. खरंच कमळी, माग ना काहीतरी माझ्याकडे. खरंच मागू? हा हा.
बरं झालं तू हे माझ्या लक्षात आणून दिलंस ते. ठीक आहे, आता तुला हवं तसंच होईल. बरं चला आजी, आम्ही आता जातो कॉलेजला. आज मराठी भाषा दिन आहे तर त्याचा कार्यक्रम आहे. सगळी माझी वाट बघत असते. खरं माझं काय लक्ष लागणारच नाही, पण जायला तर पाहिजे. तू इथली काही काळजी करू नकोस. हं? तुला हवी ती बातमी लवकरच मिळेल. तू जा आणि कॉलेजमधला कार्यक्रम छान पार पाड. हं? ठीक आहे, येतो. किती हुशार आहे माझी नात. ए मशे, तू बी माझ्याच कॉलेजमध्ये चल की. ऐकत बसलीस. आई, आज सकाळी अनिका कॉलेजला जरा जाम कंटाळा करत होती, तुला माहिती? का ग? अगं तिच्या कॉलेजमध्ये मराठी दिन आहे. मला बोर होतंय तेच चालू होतं तिचं. बोर तर मला पण होते. काय सांगायचं, काय कुठेतरी जाता आलं असत. हा विषय मगाशी का नाही बोललीस? ती जाण्याच्या आधी का नाही बोललीस ग? आपणही कुठेतरी गेलो असतो ना, बाहेर कुठेतरी फिरायला वगैरे. फिरायला नाही तर काय ते आउटिंग म्हणतात ते, म्हणजेच फिरायला ना. कुठेतरी आउटिंगला गेलो असतो. अगदीच नाही ना तर ह्या घरात ना जरा लांब कुठेतरी शॉपिंग बिपिंगला गेलो असतो. मी माझ्या अनुबळासाठी काहीतरी घेतलं असतं, तिला जे काय आवडेल ते. जरा दिवस बरा घालवला असता. पण काय उपयोग काय? खरंच आहे, घरात बसणं म्हणजे इतकं कंटाळवाणं आहे ना. आणि काय असणार आहे, मराठी भाषा दिन म्हणजे कॉलेजमध्ये असून असून काय असणार आहे. ह्या मुलांनी पाठ केलेली काही भाषणं असतील, काही मुलं भाषणं देतील आणि काही जण समोर उभं राहून टाळ्या वाजवतील. दुसरं काय होणार त्याच्यात? आई, यु नो व्हॉट, मला असं वाटतं जेव्हा ते भाषण असेल ना, भाषणाचा प्रोग्राम वगैरे, तेव्हा सगळ्यात पहिलं पुढे कोण उभं असणार सांग? ती गावच्या कमळी 100%. काय नवीन काय काय सांगतेस? पण काय झालंय माहितीये का, आता ती कॉलेजला गेली, वेळ निघून गेली. रिलॅक्स. वेळ कशी काही निघून गेली आहे म्हणते? फोन घेऊन बसलीस ना तू? मग काय तुझ्या लेकीच्या पण हातात फोन असेलच ना? फोन कर ना तिला आणि सांग आम्ही कॉलेजला येतो आणि तुला पिक करतो. तिने इथे यायची काही गरजच नाहीये, आपण जाऊ शकतो. हा काय? हा ग, पण हे बघ, आपण जर जेवलो नाही ना तर जेवण वाया जाणार. मग म्हातारी काय करणार? घरात थैथयाट घालेल, अख्खं घर डोक्यावर गेल. राहू दे, सोड. त्याची कशाला एवढी चिंता करते? आई, आयडिया. मी सुगंधाला जाऊन सांगते की आमच्यासाठी जेवण बनवूच नकोस, विषय संपला. आहे ना सोपं. हा, मग एवढं सुचत नाही तुला? पटकन तिला जाऊन सांग ना. तू तिला जाते, सांग, जा. जाते, म्हणजे मग जाते. मी तयारी करते, आपण आता निघूया. काय साडी नेसू? साडी काय जाऊ दे, हीच चालेल. पैसे मात्र घ्यावे लागतील. पटकन